नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला। प्लॅन होता आपला दापोलीचा, पण तो काही झाला नाही। मग मी आणि ऋतिका तसा प्लॅन केला की गणपतीपुळ्याला जाऊया, पण हळूहळू आपले सगळेजण याच्यात सामील झाले। तर आता आपण जाणार आहोत इथून गणपतीपुळ्याला। आपली बस आहे 7:30ची। आता वाजले तर 6:45, तर 7:30ला आपली विरवाणीवरून बस आहे, गोरेगाववरून। त्यानंतर आपण इथून जाणार सकाळी 7:30पर्यंत आपण गणपतीपुळ्याला पोहोचू आणि तिथून एक दिवस आपण तिकडे फिरणार आहोत। म्हणजे एक संध्याकाळच होईल ऑलमोस्ट, आणि संध्याकाळनंतर आपण जाणार आहोत दापोलीला। तर अशा प्रकारचा एक शनिवार रविवारपर्यंत आपला प्लॅन असेल पूर्ण। तर इकडे बघत असाल आमचा वरद पण रेडी झालेला आहे। वरदला थोडा बरं नाही आहे, पण तरी पण तो रेडी आहे ना वरदू? बोलो हाय दोस्तों, कैसे हो? तू ठीक आहे? मग आपण जायचं ना फिरायला? कुठे जायचं आहे? गणपती बाप्पाकडे ना, पाय पडायला। तर बघूया आपण हा प्रवास आपला कसा होईल, कारण पहिल्यांदाच मी पण जातोय गणपतीपुळ्याला। त्याच्यानंतर पाऊस आहे थोडाफार गावाला, तर कशा प्रकारे आपला प्रवास होतोय। ठिकाणी आपल्यासाठी मस्तपैकी गरमागरम वडे बनवलेले आहेत आणि सोबतच पाव। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे, तर नाश्ता काहीतरी करायचा होता। मी ऑफिसला जाऊन आलो आणि ऋतिका आज घरी होती, तर तिने आपल्यासाठी वडे बनवलेले आहेत, सोबतच पाव आणलेले आहेत। आता कारण आपली गाडी आहे 7:30ची आणि नंतर आपल्याला जेवायला इथे थांबेल, तेव्हा आपण जेवणारच आहोत। पण सध्या तरी त्या गरमागरम वड्यांचा आपण आनंद घेणार आहोत। मला पण बोलत अनिकेत घेणार काय? तर ऋतिकाने मस्त गरमागरम वडापाव बनवलेला आहे। पावसाचे दिवस आहे, पण पाऊस काय पडत नाही आहे, पण तरी पण आपण घेऊया याचा आनंद। खूप छान झालेत। बायको जास्त काय पण खा, छानच वाटतं सांगायला। तुम्हाला पण माहिती आहे, खोटं बोलावं लागतं तिला खुश करायला। आम्ही लावतो पण का बोल। तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत। आपले सगळे बाकीचे माणसं आलेत तिकडे। पाऊस येईल वाटतं का? आपल्याला रिक्षा मिळते की नाही? रिक्षा हा मामा असंच फिरवते रिक्षा। आपल्याला रिक्षा मिळेल की नाही वरद? हा रिक्षा मिळेल की नाही? विरवाणी टाक, विरवाणी। तर आता आपल्याला रिक्षा किती वाजता मिळते काय माहिती, बघू। हा थांबा थांबा थांबा, आम्ही आमच्या घरापासून रिक्षा पकडली विरवाणीपर्यंत। हा काका इधर रुका देना। हाय, आमची मावशी आलेली आहे, काका आलेत। 11, 12, 13, 14। हाय, हा घ्या घ्या। तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता बसमध्ये। वक्रतुंड आपली गाडीचं आहे नाव। बघत असाल गाडी एकदम छान आहे। माझ्या बाजूला ऋतिका बसली आहे आणि या साईडला काका आहेत, वरद आहे। इकडे पुढे साक्षी आणि मावशी बसलेले आहेत, आणि या साईडला आमचे मम्मी आणि पप्पा। तुम्हाला घेतलेलं आहे, फोनवरती होतात तुम्ही। साक्षी तू कशी आहे? मावशी आम्ही जातो आहोत गणपतीपुळेला। तुम्ही बोला, झालं बोलून झाले, तिथं बोललंय बाबा। हाय, आमची मावशी एक्साइट असते पण कधी येत नाही। बघा तेव्हा कारण सांगत असते। नाही ना, तुम्ही कारण सांगितलीच। हा बायदा पिशवीत का आणले तुम्ही?
आमच्याकडे खाण्याचे प्रकार मावशी आणते व्हरायटीमध्ये. तर काय आणलंय? हे आणले आहे डोसे. अरे वा, तिथे बघत असाल डोसे आणलेले आहेत आमच्या मावशीने. याच्यामध्ये पण डोसे आणि थोडेसे ढोकळा. अरे वा. आणि याच्यामध्ये काय पोह्यांचं काय आहे? हा नवीन म्हणजे हा ओके. हा म्हणजे आमची डोरेमोन आहे पेटर. हा शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी पण आणलेली आहे. याच्यात आहे हो. एवढं काय आणलंय काय? ओके. हा अच्छा, म्हणजे घरी. अच्छा ओके ओके. म्हणजे दापोलीसाठी काढलंय का? अरे वा. अजून कोणी काय आणलं? काहीतरी आणलंय मावशीने. काय आणलं काय माहिती. तर अशा प्रकारे आपली पिकनिक चालू झालेली आहे. आपण चाललो आता गणपतीपुळे, त्याच्यानंतर दापोली आणि नंतर मुंबई. अशा प्रकारे आपला 4-5 दिवसाचा दौरा असेल. आणि वेळात वेळ काढून आणल्याबद्दल धन्यवाद आपले. काय इज्जत नहीं निकाल रहा भाई, तुमने इज्जत रखा मेरी, अभी ऐसा बोलना पड़ेगा. तर मित्रांनो, आता आपण इथून बस पकडली आहे कोरेगाववरून. आणि आता आपण ऑलमोस्ट सायन मार्गे, ठाणा मार्गे असं करत रत्नागिरीला पोहोचणार आहोत. ऑलमोस्ट आपण म्हणजे 10 तास तरी लागतात, पण आता फिरून जाणार तर तेवढं 12 तास लागतीलच आपल्याला. आणि आता पहाटे तर सगळे तोपर्यंत सगळे झोपलेले असतील. आता थोड्या वेळाने आपण कुठेतरी थांबेल बस. आमचे कपडे बदलावे लागतात. आमचे काका कामावरून आले डायरेक्ट. तर त्यांना काही घरी जाता आलं नाही. ते नालासोपाराला राहतात ॲक्च्युली. तर बिचारे इकडूनच आलेत. तर त्यांनी टी शर्ट मागवलेला मावशीकडून आमच्या. तुम्ही काय काय आणलं? हो, चकना आयटम आणलेला आहे. हो संपला खायला. मग मावशीचा पेटारा मोठा होता एवढूसाच. अरे म्हणजे ते आणलंय त्याच्या सोबतीचं हे. हा बेटा, हे बघ बाबांनी बघ आणलंय बघ. आम्ही आणलंय बघ बाबासाठी. थंड दाखवू बाबाला, पण मग पियायचं नाही आता. ओके. लपो म्हणून बोलो, लपवून ठेव म्हणून बोलो, लपवून ठेव. हा नंतर हा नंतर. वडा वाटप चालू आहे. हो थँक्यू. असं वाटतंय मावशी? फारच छान वडापाव. ठीक आहे, थोडंसं मीठ जास्त आहे. नाही ठीक आहे. हा नाही, कारण घाईच झालेलं आहे. कारण थोडं कमीच होतं ना. कमी मध्ये ऋतिकाने बनवलेले घरातले वडापाव आहेत. ओके. झोपलेलात ना सगळे? मापात एक झोप लागलेली चांगलीच. मी पण झोपलात ना. कसं लागतंय वरात? खाल्लं? खा. वरतू आपली गाडी कुठली आहे? ही आहे. तुला कसं माहिती? कसं होतं जेवण? जेवण ठीक होतं. ठीक आहे ना. थंड आहे ना.
नको हे काय दिलं ज्या 140 ml फ्री. कुठलं ml फ्री 140 ml? 40 रुपये. 50 रुपयात देतात, 40 रुपये सांगतात. खूप लूटमार केली जाते हा इथे. काय करणार, घ्यावं लागतं. त्यांचं पिऊन त्यांच्याबद्दल वाईट बोलणार तर असंच होणार ना. तरी चांगलं आहे, जेवण पण चांगलं आहे, सर्व्हिस थोडीशी लेट आहे. नाही तरी पण बऱ्यापैकी दिली त्यांनी सर्व्हिस. आता ठीक आहे, ओके. तर आपली झाली नेक्स्ट जर्नी चालू. आता आपण नाश्ता जेवलो आहे. इथे बघत असाल लाईट्स ऑफ झालेले आहेत. बिग बॉसने सांगितलंय झोपा आता. हां, आता झोपू आम्ही थोडा वेळ. few moments later. तर मंडळी वाजलेत सकाळचे 4. आपण पोचलो खेडला. आत्ताच जस्ट पोचलो आहोत. तर थोडा वेळ 10 मिनटं गाडीने ब्रेक घेतला आहे. आता इथून आपला ऑलमोस्ट 3 तासाचा प्रवास असेल गणपतीपुळ्यापर्यंत. गाडी चांगली आहे, सुसाट आहे एकदम. ड्रायव्हर पण व्यवस्थित आहेत. मजा आली प्रवास करायला. अजून आपला 3 तासाचा प्रवास झाला की आपण गणपतीपुळ्याला पोचू. भेटूया आपण तिकडेच. अजून तरी उजळलेलं नाही आहे. उजळल्यानंतर आपण शूट करूया. गाडीमध्ये सगळेजण आम्ही झोपलो होतो. थोडीफार झोप चांगली आली आहे आणि बघूया अजून पुढचा प्रवास कसा होतो आपला. सकाळ मित्रांनो, वाजले सकाळचे 6 ना. मी आलो पुढे बसायला. आता साक्षी आली आहे पुढे बसायला. आम्ही ऑलमोस्ट रत्नागिरी क्रॉस केलं आहे. 1 तास आहे प्रवास. 60 किलोमीटरचा काहीतरी आहे प्रवास. ऑलमोस्ट 1 तास लागेल. बघत असाल तुम्ही मस्तपैकी धुकं आहे. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलो आहोत, गणपतीपुळ्याला. आपण आता इथे भक्तनिवासजवळ उतरणार आहोत. ऑलमोस्ट पूर्ण गाडी खाली झाली आहे. फक्त आम्हीच उरलो आहोत घरातले. जाऊ दे गाडीला. तर मित्रांनो, आता आपण इकडून आलो मुंबई साईड करून. इकडे आहे जागा. आता या साईडला आपल्याला जायचं आहे भक्तनिवासला. हा वर्धू, हाय. तर अशा पद्धतीने इकडे लँडमार्क म्हणजे मार्किंग केलेलं आहे. ऐ वर्धू, कसा वाटलं? तू झोपलेला? आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे उतरलो आहोत आणि भक्तनिवासकडे चालतोय. आपण आता त्या दुकानात विचारलं तर मामाने सांगितलं ऑलमोस्ट मला 3-4 मिनटं चालावं लागेल. म्हणाले तर 1 किलोमीटर अंतर आहे ते. तर रस्ता पण आहे व्यवस्थित, तर तुम्ही चालत जाऊ शकता. त्यांना विचारलं की तिकडून कसली सोय आहे मंदिराकडे जायला. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला रिक्षा देखील मिळतील. तर बघू आपण आता कसं काय. तिथे जसं आपल्याला वाटेल रिक्षा केली तर आपण रिक्षाने जाऊया, नाहीतर बाय डिस्टन्स वॉकिंग डिस्टन्सच आहे. आणि तुम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी हे रूम्स पण मिळतील. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आपण 10 मिनटं चाललो आहोत. 10 मिनटं चालत हे ह्या साईडला आहे भक्तनिवास. आपण बस स्टँडपासून उतरलो, पण तिथून काही सोय नव्हती रिक्षाची. इकडे म्हणालेले रिक्षाची सोय आहे, पण तशी काही दिसत नाही आहे. दमलात का? इथे आलंय. ओके, हां.
म्हटलं तुम्ही काय असेच चालताय की काय, आम्ही मॅप लावला. मावशी दमलात? दोन नाही ना, दमायला खायचा बसून आलो. आलं देतो. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण गणपतीपुळ्याला आलो आहोत, भक्त निवासमध्ये पण आलो आहोत. त्याच्यानंतर आपण तिकडे आल्यानंतर रूम घ्यायला गेलेलो, पण त्यांचं म्हणणं असं असतं की 10ला रूम मिळेल आपल्याला, कारण 9 वाजता चेकआउट होतात लोक. त्याच्यानंतर ते लोक साफसफाई करतात आणि 10 वाजता आपल्याला रूम दिली जाते. पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपण म्हटलं की फक्त फॅमिली आहे, आंघोळ करण्यापुरती जागा पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला दुसरं काहीतरी ऑप्शन सांगा. तर त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की कॉमन रूम असतील, म्हणजे हॉल आहे, तिथे तुम्ही परिवारासकट राहू शकता. त्या हॉलमध्ये बरेच लोक असतात, आपले परिवार आहेत आपले. तर त्या हिशोबाने तिकडे सोय केली जाते. म्हणजे तिथे सोय अशी असते की सतरंजी फक्त अंतरलेली असते आणि तुम्हाला आंघोळीसाठी कॉमन बाथरूम असतात. त्यांनी सांगितलं की 3 मजले आहेत, त्या 3 मजल्यावरती कॉमन बाथरूम आहेत आणि व्यवस्थित आहेत, स्वच्छ आहेत. आणि असं नाही की एखादच आहेत, 3-4 कॉमन बाथरूम आहेत. आता फक्त असं आहे की आता नाश्ता कुठे करायचा आहे, तर त्याची पण सोय इकडे असते. कुपन दिले जातात, नाश्ता बिष्टा त्याच्यातच इन्क्लूड असतील. तर आपण नाश्ता करणार आहोत, जेवणासाठी थांबणार नाही आहोत. कारण पुढचे प्लॅन आपला पुढचा प्लॅन असा असेल की आपल्याला आता इथून गणपतीपुळ्याला निघायचं आहे. भक्तनिवास म्हणायला गेलात ना तुम्ही, तर तिथे आपली बस थांबते. तिथून ऑलमोस्ट 1 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही जर चालत याल म्हटलात तर 10 मिनटं लागतील. आणि असं वस्ती नाही तिकडे जास्त. जिकडे बस म्हणजे बस आपल्याला उतरवते तिकडे पण बऱ्याच सोयी असतात, पण आम्ही तिकडे विचारलं नाही कारण आम्हाला भक्तनिवासमध्ये जायचं होतं. तर आम्ही इथे चालत आलो, 10 मिनटं लागली ऑलमोस्ट. आता इथून परत जाण्यासाठी काय सोय आहे ते आम्हाला बघायची आहे. तिकडे सांगितल्याप्रमाणे नंबर दिलेत रिक्षावाल्यांचे. बघू आम्ही चालत जाऊ किंवा रिक्षावाल्यांना कॉल करू, कारण पुन्हा आपल्याला इकडे यायचं नाही. कारण आम्ही रूम घेतलेले नाही आहेत रूम्स, कारण आपल्या इथे काही राहायचं नाही आहे. आपल्याला फक्त फ्रेश व्हायचं होतं, नाश्ता करायचा होता आणि इथून निघायचं होतं. हे घ्या रे. मी आणि साक्षी, तिघा, मम्मी, पप्पा सगळ्यांनी आम्ही पोहे घेतलेले. कसे आहेत? चांगले आहेत ना? पोहे चांगले आहेत. क्वांटिटी थोडी कमी आहे, म्हणजे 35 रुपयामध्ये तेवढी क्वांटिटी कमी वाटते. बाकी चवीला उत्तम आहे. चहा कशी आहे? खरंच चहा कशी आहे? पोहा चांगला होता. शिरा कसा होता बाबा? 80 रुपये. फोटो काढू? 1 मिनिट थांबा. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत भक्तिनिवासमधून. आता जात आहोत गणपतीपुळ्याला, म्हणजे मंदिरात. त्याच्या आधी आपण जाणार आहोत तर इथे एक छोटंसं म्युझियम आहे, प्राचीन काळी कोकण वगैरे म्हणताय तसं, त्याच्यामध्ये आहे सगळ्या गोष्टी. तर तिकडे आपण जातो आहे. ॲक्च्युली रिक्षा पण आहे तिथून, पण आपण रिक्षा नाही करणार आहोत. थोड्या वेळाने तिथे कोकण म्हणजे जे काय आहे त्यांचं आपलं म्युझियम ते बघूया आणि मग तिथूनच रिक्षावाल्यांना फोन करूया. ते 2 गार्डन, ते एक हे प्राचीन काय आहे ते कोकण, प्राचीन कोकण आणि एक गार्डन आहे ते रॉक गार्डन. तर आपण चाललो आता म्युझियममध्ये. हे आहे म्युझियम. गर्दी नाही आहे, नॉर्मल आहे. छान प्रकारे असं बांधलं आहे. प्राचीन कोकण. ना मला काही नाही माहिती. कसली रील मग बनवणार? हा काढा.
तर मित्रांनो आता आम्ही इथे एंट्री मारतोय. 50 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. 3 वर्षाच्या वरील मुलांना पण 50 रुपये चार्जेस आहेत. आतमध्ये कॅमेऱ्याचे पण पैसे आहेत. मित्रांनो आता आपण इथून निघालो आहोत. प्राचीन कोकण बघितलं आहे. छान होतं अनुभव. गाईड होते आपल्याला सांगत होत्या बऱ्यापैकी. चढायला होतं थोडंफार डोंगर टाईप पण सुंदर वातावरण आहे आणि मच्छरांचा खूप भरीमाड आहे. हां माहिती वगैरे खूप छान होती. व्यवस्थित दिली त्या लोकांनी सगळ्या गोष्टीला. आणि वरती म्हणायला गेलात तर तिथे दुकान होतं जिथे तुम्ही खरेदी करू शकता. जेवणाची पण सोय आहे पण त्यासाठी तुम्हाला खाली एक्स्ट्रा चार्जेस पे करून एक्स्ट्रा म्हणजे आधीच ॲडव्हान्समध्ये ऑर्डर द्यावी लागेल. आम्ही तर ऑलरेडी खाऊन आलेलो तर आम्ही काही ऑर्डर दिली नाही. आता इथून आम्ही निघतो आहे गणपतीपुळे मंदिरात. आता रिक्षा बोलवली आहे. गणपतीपुळे मंदिरासाठी रिक्षा जर तुम्हाला हवी असेल तर इथे नसता. तर जेव्हा तुम्ही इथे याल तर कोणाला तरी विचारा किंवा आम्ही इथे जे काय आपलं ते थांबलेलं ते काय होतं ते आपलं हां तर भक्त निवासचे इथे बाहेर बोर्ड लावलेला. त्यांचे नंबर्स आहेत. तुम्ही फोटो काढू शकता आणि मग जसं तुमच्या सोयीप्रमाणे त्यांना फोन करून बोलवू शकता. आता आमचे काका तेच प्रयत्न करत आहेत. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडं मागे पुढे चालू आहे. तर आता आम्ही आलो खाली. इथून सरळ खाली जाऊ. बाहेर थोडा वेळ थांबू. रिक्षाची वाट बघू. व समुद्र आहे समोर. तर आपण आलेलो आहोत आता गणपतीपुळ्याला. मंदिराकडे जाणार आहोत. पाया पडणार आहोत. दर्शन करणार आहोत. परत काय म्हणतो पूजा करणार आहोत. एंट्री झालेली आहे आमची. आम्ही रिक्षाने आलो. काय कोण असेल दिला असेल. हां लॉकर विकर कुठे काय माहिती नाही. मला तरी नाही माहिती. तर एंट्री मारतो आम्ही गणपतीपुळे मंदिरात. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता गणपतीपुळे मंदिरात. मगाशी आपण तिथून रिक्षा केलेली होते. रिक्षाचे आपल्याला प्रत्येक रिक्षाच्या मागे 100 रुपये घेतले. आणि हे बघत असाल तुम्ही गणपती मंदिर.
मित्रांनो बघत असाल तुम्ही तो गणपतीपुळ्याचं मंदिर आहे आणि इथे समोरच आहे समुद्र. जस्ट तुम्ही तिकडून पण येऊ शकता समोरूनच, पण आम्ही आलो ह्या साईडनी इकडून. इथे चप्पल होत्या, चप्पल घेतल्याने आम्ही या साईडला आलो. आमचा वरद बघा कसा मस्त मजा करते. चले साक्षी घे. मावशीचं आहे ना त्याच्यात. हा मग घेईल ना तिथे घेईल. आओ आओ काला कट्टा खाओ. थांबा थांबा. घे घे. मी एवढं नाही खाणार, एवढा बर्फ खाल्लं तर काय माझं. तर मित्रांनो आता आपण रत्नागिरीसाठी बस पकडली आहे. आपण ऑलमोस्ट 3 वाजता निघालो तिकडून. आपल्याला बाहेरच जस्ट थोडंसं बाहेर आलं की आपल्याला बस मिळते. ही बस आपल्याला रत्नागिरीपर्यंत पोहोचवते. आता जेमतेम तिकीट आहे 80 रुपये. रस्ता सुसाड होता आणि आता आम्ही पोचलो आहोत रत्नागिरीला. चला मागे तिथे जा. हा तिकडे हो तिथे. वा मस्त बनवलंय. तर मित्रांनो आपण आलो होतो रत्नागिरी स्टेशनला आणि झालं अशा आपल्या पद्धतीने पिकनिकचा समाप्त. म्हणजे आपलं गणपतीपुळे दर्शन होऊन आता आपण झालो दापोलीला. तर मित्रांनो बघा आज गुरुवार आहे. तर हे 2 चॅप्टर लोक आहेत. कधी गुरुवारी खात नाही. तू आणि तू. मी नाही, मी खातो कधी पण. तर हे गुरुवारी खात नाही चिकन, पण या सगळ्यांच्या लपून छपून खात आहेत आणि मला सांगितलं आहे की ब्लॉगमध्ये टाकू नको. पण मी टाकणार आहे नक्कीच. पेमेंट तूच कर. करू ना, पेमेंट करणार ना, त्यात काय मोठं. तर मित्रांनो अशा प्रकारे गणपतीपुळे हा व्लॉग आपण इथेच संपवतो आहोत. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या नक्की सुचवा. आणि आता ह्यापुढे आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच रत्नागिरी टू दापोली. तिकडेही आपण बरेच मजा करणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मावशी 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 हे का